आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरजेच्या पंचायत समितीच्या नूतन इमारत आमदार सुरेश खाडे यांनीच मंजूर करून आणली आहे. मग तुम्ही काय केले आहे? तुमच्या बापाने चेक पाठवला होता का? डीडी पाठवला होता का? आणि ऑनलाईन पैसे पाठवले होते का? अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मिरज पंचायत समितीच्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. आमदार सुरेश भाऊ, तुम्ही सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीची जबाबदारी माझ्याकडे देत जावा, असेही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश भाऊ खाडे, पृथ्वीराज पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, संदीप आवटी, जिल्हा परिषद भाजपा गटनेते आशिष जाधव, योगेंद्र थोरात, महेश कांबळे, फारुख जमादार, काकासाहेब धामणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, गटविकास अधिकारी किरण सायमोते, सह BDO ज्ञानदेव मडके उपस्थित होते. कधीकधी वाजंत्रीसुद्धा नवरदेव होण्याचा प्रयत्न करतात. ज्याने त्याने आपलं काम करावे, एवढेच उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे तर खासदार फंडाव्यतिरिक्त एक काम करून दाखवा आणि हे आम्ही केले आहे असं सांगा. मी कार्यक्रमाला येणार नाही अशी अफवा पसरवण्यात आली. मात्र मला फक्त जनता आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेच अडवू शकतात. त्यांच्याशिवाय मला कोणीही अडवू शकत नाही, असेही मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितलं. डबल उद्घाटनाचा पहिला प्रसंग तुमच्यावर असेल, पण असे प्रसंग वाळव्यात आम्ही रोज अनुभवतो. विकास आम्ही करतो आणि उद्घाटन मात्र हे गडी करतात. जेव्हा तुमची सत्ता होती त्यावेळी तुम्ही काय गांजा ओढत बसला होता काय? भाऊ, या बाळाला जवळ करू नका. आपल्यातील काही गडी त्याला गोंजारत आहेत, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता केली. तुमची भाषा योग्य नव्हती. बोलताना संयम बाळगा. हा पैसा माझ्या बापाचा नाही तर मायबाप जनतेचा आहे. पण तुम्हाला मात्र यापुढे तुमच्या बापाच्या पैशातून विकास करावा लागेल. तुमचं उरलं सुरलेलं विकून काम करावं लागेल. मुळात तुमच्याकडे काय राहिलं आहे हेच शोधावं लागणार आहे. 5 पैसे खर्च करण्याची तुमची ऐपत आणि लायकी नाही आणि टीका मात्र चुकीची करता. अशा शब्दात माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी विशाल पाटील यांच्यावर टीका केली. त्यामुळं जयकुमार गोरे येणार नाही, मग आता उद्घाटन होणार नाही आणि आम्ही उद्घाटन केलंय, मंत्री कसा येईल? बारसं घालण्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण बारसं घालायच्या अगोदरचे सगळे कार्यक्रम केले पाहिजेत ना. पण ही पंचायत समिती सुरेश भाऊ खाडेंनी मंजूर करून आणलेली आहे. हो, त्यांच्या बापाने नाही आणली. तुमच्या बापाने काही चेक पाठवला होता खाली? डीडी पाठवला होता का? ऑनलाईन केलं तिथनं. त्यामुळं या ठिकाणी ही पंचायत समितीची सुंदर वास्तू गेल्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून भाऊंचा मला सारखा आग्रह आहे, भाऊ पंचायत समितीचं उद्घाटन करायचंय. आम्ही सुंदर पंचायत समिती बांधली. आता सत्ता आपली आली. इव्हन सभापती निवडीच्या आधी त्यांचा आग्रह होता की भाऊ आपला सभापती नवीन इमारतीत बसला पाहिजे. आता तुम्ही त्या इमारतीचं भूमिपूजन उद्घाटन करायला आलं पाहिजे. तेव्हापासून त्या माणसाचा भाऊ चुकलं माझ्याकडूनच वेळ मिळाला नाही, म्हणून याकडे संधी मिळाली. हरकत नाही, कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण वाजंत्र्याचं काम नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं, स्टेजवर चढायचं नसतं. एवढंच जर उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे. माझं सांगणं आहे, आता आपण खासदार महोदय झाल्यापासून खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा की हे काम आम्ही केलंय आणि मग रुबाब करा. आमचं काय म्हणणं नाही, मग काय आमचं म्हणणं नाही.
आणि जो करतो त्याला श्रेय घ्यायला हरकत नाही. परंतु पंचायत समितीमध्ये सत्य भाऊ चूक तुमची नाही, ही जबाबदारी माझ्यावर देत जा इकडे असली. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची, पंचायत समिती सभापती निवडीची, हे काम थोडं माझ्यावर देत जा इकडे. पैसे सरकारचं आणि नावं यांच्या बापजात्यांची. काय लोक तर आता संडास मोटारींना नावं द्यायचं तेवढं शिल्लक ठेवलेलं आहे. वाढावा शिरगाव पूल झाला, पूल कुणी केला? गडकरी साहेबांनी. मागणी कुणी केली? आम्ही. आणि उद्घाटन हे गडी करायला 5 वर्ष काय गांजावडीत होता, पाठीमागे सत्ता होती 20 वर्ष. काय करत होता तेव्हा? काय दिसलं नाही. भाऊ पहिल्यांदा तुम्हाला डबल उद्घाटन पहिल्यांदाच झालं असेल. हे भाऊ आमच्या नशिबाला रोज आहे, ह्यांच्या नशिबाला एकदा आलं या. लक्षात आलं का? म्हणून भाऊ मी सांगतो, त्या बाळाला जवळ घेऊ नका. काय होतंय, आपल्यातलं गडी आपल्या अंगाने त्याला गोंधळायला जाते. नका जाऊ. त्याचा चेहरा तोंड बघितलं ना बजरंग भाऊ, चेहरा बरोबर त्या गड्याच्या आमच्या चेहऱ्यावर साथी असं राहायच्या. माणूस गेलं की पागलच होत. कारण ते बोलतात असं काय म्हणतात हे मला माहित नव्हतं. सगळंच माहित असतंय, करायला येत असतो. आणि म्हणून मला वाटतं की आपण सगळी एकसंघपणाने जिल्ह्यामध्ये आपली आघाडी तर ते आपण उभा करूया. मला माहिती आहे हा जिल्हा महायुतीमय झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आता हे पैसे काय माझ्या बापाचे नाही आहेत, मी म्हणत नाही, शासनाचे पैसे. पण हे बापाचे पैसे वापरून जर विकास करायचा असेल, तुम्ही पण खासदार आहे सा. राहिलं उरलं सुरलं राहिलेलं आहे ते विकून तुम्ही काम करणार आहे का खासदारच्या जिल्ह्यामध्ये? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं. बरोबर ना? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं. अरे हा पैसा तुम्ही खानदानी आहात, आजोबा हे ते सगळे तुमचे सगळे होते, ते पण ही भाषा करणं जरूर नव्हतं. माझी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून ही भाषा येईल. कोण करतं? घरातले पैसे घालून विकास करतो. शासन कशासाठी आणि आपण कशासाठी निवडून दिलं गेलं? शासनाला दिलेला पैसा, आपल्या टॅक्स मधून गेलेला पैसा प्रत्येक येड मधून वेगळ्या पद्धतीने आपण खाली आपल्या विकासासाठी आणण्यासाठी आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत सदस्य आहेत, बाकी सगळे लोक. पण एक खासदारांनी सांगितलं की ह्याच्या बापाच्या पैशाने ती बिल्डिंग बांधली का? मी नाही बांधली बापाचा पैसा. पण इथून पुढे तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानंच तुम्हाला विकास करावा लागेल, हे ठामपणे सांगतो तुम्हाला. बोलताना सजमळा आपण सुशिक्षित आहात, उच्च आहात, आणि ही भाषा तुमच्यामध्ये येत असेल तर हे जिल्ह्याचा अपमान आहे, हे मला पण सांगायचं आहे. ह्या वास्तूसाठी काय त्रागा केला, एवढा त्रागा केला. आम्हाला ही उद्घाटन सभा घ्यायची वेळ तिने आणली. किती लोक होते, काय लोक होते, एकाला तर मोजमाप करायला ठेवले. पक्षानं तेवढंच काम दिले आणि ते काम चांगलं करतात. त्यामुळे पक्षानं त्यांना किती लोक होते, काय लोक होते याचा रिपोर्ट करण्यासाठी तेवढं सत्यावर ठेवलेलं आहे. काल बोलताना मी मंत्री महोदयांना विचारलं की असं जर उद्घाटन झालं की अनऑफिशियल उद्घाटन आहे, ते ऑफिशियल नाही आहे. काल जिल्हा परिषदेचा एक शिपाई इथं होता, त्याने ते उद्घाटन घेतलं. म्हणजे त्याने काहीतरी प्रयत्न केला की काहीतरी होणार आहे, काहीतरी घडतंय, आपण दाबून रिटून करायचा प्रयत्न करूया. मंत्री महोदय, असं जर उद्घाटन केलं असेल तर आपली पॉवर थोडी आपण वापरायलाच पाहिजे.